राणी अभ्यास करते, राणीने अभ्यास केला, राणीने अभ्यासच करावे हे तिन्ही वाक्य जसे की 1. राणी अभ्यास करते, 2. राणीने अभ्यास केला, 3. राणीने अभ्यासच करावे हे मात्र आपल्याला एकसारखेच दिसतात, म्हणजे त्यांचे अर्थ आपल्याला एक समानच वाटतात. बट तसं काहीच नाही आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत, म्हणजेच आपला टॉपिक आहे आजचा प्रयोग. चला तर बघूया प्रयोग नेमका काय असतो. प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग. आपण आजच्या व्हिडिओमध्ये कर्तरी, कर्मणी, भावे हे तिन्ही प्रकार डिस्कस करणार आहोत. तर आपला पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. आपलं वाक्य होतं राणी अभ्यास करते. हे वाक्य नीट बघा. या वाक्यातून आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. चला तर बघूया कर्ता कोण असेल, राणी, अभ्यास की करते. तर या तिन्ही शब्दातून कर्ता आहे आपला या वाक्याचा राणी. कारण अभ्यास कोण करत आहे, तर अभ्यास राणी करते, म्हणजेच तो आपल्या वाक्याचा कर्ता झाला. तर सर्वप्रथम वाक्य समोर असताना आपल्याला अगोदर कर्ता ओळखायचा आहे. आपल्या वाक्यामध्ये अभ्यास करणारी कोण होती, राणी, तर ती आपली कर्ता झाली. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हा कर्तरी प्रयोग आहे की नाही. हे लक्षात येईल की कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे किंवा नाही. जर कर्त्याला प्रत्यय लागलेला नसेल तर तो आपला कर्तरी प्रयोग ठरेल. जसे की आपलं वाक्य होतं राणी अभ्यास करते. तुम्ही स्पष्टपणे या वाक्यामध्ये बघू शकता की राणी या शब्दाला कुठलाच प्रत्यय लागलेला नाही, म्हणजेच राणी अभ्यास करते हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. मित्रांनो, क्रियापदाची रचना कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. त्यानंतरचा आपला प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. चला तर बघूया कर्मणी प्रयोग नेमका काय असतो. दुसरं वाक्य होतं राणीने अभ्यास केला. अगोदरच्या प्रयोगामध्ये आपण कर्ता बघितला की वाक्यात कर्ता कोण आहे, तर अभ्यास करणारी होती राणी, म्हणून ती आपल्या वाक्याचा कर्ता झाली. आपल्या प्रयोगाचं नाव होतं कर्तरी प्रयोग, म्हणून आपण अगोदर कर्ता ओळखला की कर्ता वाक्यात कोण आहे. त्यानुसार आपण बघितलं की आपला कर्तरी प्रयोग निश्चित होईल की नाही. तसंच या वाक्यामध्येही सेमच आहे. आता तुम्हीच बघा की यामध्ये आपल्याला काय बघावं लागेल. तर आपल्याला अगोदर कर्म ओळखावं लागेल की वाक्यामध्ये कर्म कोण आहे. मित्रांनो, वाक्याचा कर्ता हा बदललेला नाही आहे. अभ्यास करणारी कोण आहे, तर अभ्यास करणारी ही राणी आहे, म्हणून आपल्या वाक्याचा कर्ता असेल राणी. पण राणी काय करते रे, राणी करते अभ्यास, म्हणून अभ्यास हे काय असेल आपल्या वाक्याचं, तर कर्म असेल आणि कर्ता असेल राणी. आपण आता वाक्यामध्ये कर्मही ओळखलं, पण प्रत्यय कुणाला लागतं ते बघूया आता. कारण कर्तरी प्रयोगामध्ये आपण जसं बघितलं की प्रत्यय हे कर्त्याला कधीच लागत नाही, तर ते कर्माला किंवा इतर ठिकाणी लागू शकतं, क्रियापदाला लागू शकतं, पण ते कर्त्याला मुळीच लागू शकत नाही, म्हणून ते आपला कर्तरी प्रयोग झाला. तसंच सारखंच इथे कर्मणी प्रयोगामध्ये आपल्या कर्माला जर प्रत्यय नसेल तर तो आपला कर्मणी प्रयोग असेल. पण कर्माला प्रत्यय नसलं तरी कर्त्याला प्रत्यय असू शकतं. जसं की इथे आपल्या वाक्यामध्ये राणी या शब्दाला ने हे प्रत्यय लागलं आहे. मित्रांनो, वाक्यामध्ये तुम्ही बघू शकता की कर्त्याला प्रत्यय लागला आहे, राणी या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आहे, पण आपलं कर्म, अभ्यास या शब्दाला प्रत्यय लागलेला नाही, म्हणून हे वाक्य आपलं कर्मणी प्रयोगात असेल. मित्रांनो, क्रियापदाची रचना ही कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा आपला प्रयोग आहे भावे प्रयोग. त्यानंतरचं वाक्य होतं राणीने अभ्यासच करावे. आता आपल्या वाक्याचा कर्ता कोण आहे, राणी. त्यानंतर आपण कर्म ओळखलं होतं, कर्म होतं अभ्यास. या वाक्यामध्ये बघा तुम्हाला काही ना काही चेंज वाटत असेल, त्यावरनं आपला भावे प्रयोग निश्चित होईल. सांगा बरं या वाक्यामध्ये तुम्हाला आता काय चेंज वाटतोय. तर या वाक्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की राणी आणि अभ्यास म्हणजे कर्ता आणि कर्माला दोन्हींना प्रत्यय लागलेले आहेत. त्यानुसार आपण भावे प्रयोग निश्चित करू शकतो. कर्त्यालाही आणि कर्मालाही जर प्रत्यय लागलं असेल, जसं की आपल्या वाक्यामध्ये राणी या शब्दाला ने प्रत्यय लागला आहे आणि कर्म म्हणजेच अभ्यास या शब्दाला च हे प्रत्यय लागलं आहे, म्हणून राणीने अभ्यासच करावे हे वाक्य आपलं भावे प्रयोगात येतं. म्हणजेच भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म्याला प्रत्यय लागलेले असतात, ते आपलं भावे प्रयोग असतं.
मित्रांनो, क्रियापदाची रचना ही कर्ता आणि कर्म या दोन्हींवर नसून ती तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर ते भावी प्रयोग असतं. प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग हे तिन्ही प्रकार आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि प्रयोगाबाबत तुमची पूर्ण शंका दूर झाली असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंटवर सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.